नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हे बघा, आता माझं काम चालू आहे। इथं सकाळची वेळ आहे, वाजलेले आहेत 8:45 आणि पाण्याचं टाईम आहे। तर मी भांडी घासायला घेतली नाही बघा, तर रात्रीची थोडीशी भांडी राहतात ना, लोक मागून जेवतात। तर ही कावळे आहेत ते मला सतावतात खूप, त्यासाठी माझा बाबला तिथं आला। तर बघा बाबल्याला मी आवाज देते, ए बाबले, हे बघ कव्वा आला, कव्वा आला बघ, कव्वा हा बघ कव्वा आला। हो भांडी घासू देत नाही मला, तो बघ वरती वरती, तो बघ तिथे वरती। हा तो ओरड, त्याला ओरड, भगाव त्याला, भगाव हा भगाव। शांदा कुत्ता मम्माची भांडी, त्याला म्हण मम्माच्या भांडी घासण्यात येतो। ते बघा हे काय करतात, कव्वा सगळे येतात आणि असं खरकट वगैरे असेल ना तर सगळं। हा पहिलं बोल, तू बोल मम्मी बोलते। हा बोल, त्याला ओरड। हा आता बघा त्याला ओरडत बसलाय तो कावळा, बघा तिथं तुम्हाला दाखवते। त्यामुळे जरा झूम होत नाही कॅमेरा। काय झालं तागुली? हा तो बघा दिसला, तो बघा तिथे बसलाय फांदीवरती। आता पत्र्यावर बसलेला पण तिथून खाली आला। तर असं आहे, आणि आजचं नाही रोजचं आहे माझं रुटीन आहे बाबा आपल्याचं। तर बाबा आपल्या इथेच माझ्याभोवती राहणार जोपर्यंत माझी भांडी घासून होत नाही। त्याला पण भांड्यांचा आवाज आला ना की लगेच येणार, आणि जास्त जर आले नाही तर त्रास द्यायला तर तो येडा येडी सगळे येणार। तर बघा आवाज ऐकतोय, कॉंग कॉंग करतायत ना। तर म्हटलं चला आज दाखवूया, हे खरकट वगैरे गोळा करते ना। तर तुम्ही म्हणाल ताई ते कावळेसुद्धा मुके प्राणी आहेत, त्यांना पण द्यायला मी देते। पण हे बघा टपामध्ये येऊन ना त्याची घाण टाकतात, आत्ताच टाकलेली वरच्यावर होतं कढीपत्ता, मी फेकून दिला। जे काय असेल ना त्यांच्या तोंडात, कावळ्यांची कशी सवय आहे, त्यांच्या तोंडात कसं आहे जे असेल ना ते असतं, पण ते तरी पण दुसरं खायसाठी ना ते तोंडात धरून येतात। आणि पाणी प्यायला आले की ते तोंडातलं पाणी प्यायला गेले ना कावळ्याची, तर तुम्हाला गोष्ट माहीतच असेल। तर ते पाणी प्यायला गेले की ते चोचीतलं सगळं ते ह्याच्यात, पण ते कावळे इथले इतके घाण वस्तू आणतात ना, जसं का सडलेला घुशी असतात। इथं तर सगळी घाणच आहे, तुम्हाला माहिती आहे आमच्या इथं सगळी घाण आहे। लोक नाही तरी नको तशी घाण टाकतात। त्यामुळे काय होतं, सगळी घाण आणतात तोंडामध्ये ते, आणि ती घाण सगळी माझ्या टपामध्ये, मग एवढं पाणी फेकायचं तर फेकायचं, प्लस सगळं तो टप घाण होतो। असं आहे, सडलेली मच्छी म्हणा, सडलेली घूस म्हणा, जे काही असेल ना ते सगळी काही घेऊन येतात। तर माझा बाबू तिथं बघा तिथं बसला आहे सकाळी कसा आहे ना। सकाळचं वातावरण खूप छान आहे आमच्या इथं, सगळ्या कावळ्यांचा पक्ष्यांचा चिलबिलाट सगळं चालू असतं। मला वेळ नसतो ना सकाळचं जास्त, म्हणून मी कधी व्हिडिओ शूट करत नाही। आज मी म्हटलं चला तुम्हाला दाखवावं, आणि टायगरचा आवाज आला आहे ना, तर म्हणून कोणीही आता हे प्राणी हे पक्षी आहेत ना, हे कोणी आले नाहीत। आता बघा याला आवाज दिला ना हा परत येणार। तागुली तो बघ कव्वा पळत आला, बघतोय बघा कसा वरती बघतोय। नाही हे गोऱ्या, आणि हा बघ गोऱ्याला सांग टायगर, ह्याला मार, टायगर ह्याला गोऱ्याला मार। चल मी भांडी घासू बोल तू माझी गुड्डी बॉय आहे ना, तागुली गुड्डू बॉय आहे ना। हा आता मी भांडी घासते बाबी, घासू का? हा घासू ना, तू तो उभी राहशील ना, तो बरा भांडी घासेपर्यंत जाऊ नको। अगं बाई पाईप कुठे चालला। मित्रांनो हे बघा, अशी सकाळी माझी गडबड असते कामाची, म्हणून कसं आहे आज मी म्हटलं चला माझा टायगरचा आज हे जे करतो ना ते दाखवूया आपल्या सर्व फॅमिलीला। सकाळचा वेळ असते ना, पाण्याचा टाईम नसतो आमचा, पाण्याचा नंबर येतो 8:30 वाजता। हां त्यानंतर 9 वाजेपर्यंत पाणी आमचा फास्ट असतो। मग संध्याकाळी पाणी आमचा संध्याकाळीच होते, मग 9 वाजता आमचं पाणी स्लो होतं। आता खाली नंबर आहेत तर 2-3, मग ते उठतात ते लावतात असं। मग नंतर हे बघा एवढा स्लो पाणी होतं, मग तेवढ्या पाण्यातच मला काम करावं लागतं, तोपर्यंत सगळं पाणी भरून घ्यायचं। कुठे गेली बाबली? आता बघा एक पण कावळा नाही ना, ते एवढा वैताग दिला असतं, ह्या टपावर बस त्या टपावर बस, बरं शुक करून त्याविषयी एवढा ड्रम मी धुतला तुम्हाला सांगते पूर्ण, आणि ड्रमावर झाकणच ठेवायची विसरली। तो कावळा त्याच्यावर येऊन बसला त्या ड्रमाच्या कडेला, आणि त्यांनी त्याच्यावरती त्या ड्रमामध्ये पॉटी केली, सगळा ड्रम घाण। आता काय करायचं, तेवढा ड्रम ओतायला लागला। असे त्रास देतात, आणि अंड्याची साल म्हणा काही म्हणा
जर दिसली रे दिसली झाली त्यांची सुरुवातच झाली लगेच. हो तुम्हाला पाणी मारायचं का इथं मैदानात? स्लो आहे, मारा ना थोडंसं तोपर्यंत. इथं तर मारा. लय स्लो आहे ते. हे एवढं याच्यात नाही होणार. हे स्लो आहे का थोडंसं? हे या मारा तोपर्यंत या. आता मी गार्डन मध्ये सगळं पाणी मारलंय द्या. हे बघ आता एवढा स्लो आहे म्हणतात. आता इथून जर असा याला प्रेशर दिला असा तर एवढा होत आहे ना. हे काय हे असं पाणी मारलं ना तेवढी धूळ उडत नाही. आणि मग काय नंतर कचरा काढताना तेवढं धूळ आपल्या नाका तोंडात जात नाही. आता जे नवीन येतात ते सारखे विचारतायत सबस्क्रायबर की ताई इथं किती घाण आहे, किती कचरा आहे. जुने आहे त्यांना तर मी सारखं सांगून त्यांना माहिती पडलेलं आहे की ताईच्या इथं कचरापट्टी तर ताई राहते. त्यामुळे कसं आहे त्यांना माहिती. अहो तिथं लग्न आहे तिथं माझ्या मुलाच्या वर्गातला मुलगा आहे समीरच्या. तर समीरच्या वर्गात जो मुलगा होता ना म्हणजे समीरचा मित्र शेजारी राहतो त्याचं लग्न आहे. तर सकाळीच तिथे गाणी लागली. तांब्या कळशीचं गाणं लागलंय. मारा आता जेवढं लागेल तेवढं मारा. तिकडे मशीनला पण पाणी सोडायला पाहिजे. मशीन पण हे झाली. बाबल्या बघा तिकडे उभा राहिला. बाबल्या हे बाबल्या कव्वा कुठे आहे? दिसतो नाही दिसत. अगं बघतोय बघा कसं बघतोय बघा. कुठं गेली पाहिजे कव्वा? तागुली कव्वा कुठं आहे? हे बाबल्या कव्वा इकडे ये तू पहिले. इकडे लवकर. तू तिथेच उभा राहणार. शाणा आहे तो बरोबर तिथे ना असा निशाणा घेऊन बसणार तिकडे कोपऱ्यामध्ये है ना. तिथेच बसून राहा. तिकडे आवाज येतोय ना तिथंच उभा राहा. हा आणि आला की लगेच पकडा त्याला. मी घासू भांडी. बरं गुड बॉय. हा थांबा 5 मिनिटं. हे बघा हे झाडांना असं आहे ना सगळं पाणी बिणी मारतो आम्ही व्यवस्थित रोजच्या रोज. हां म्हणजे जसं मिळेल तसा. पाण्याचं वायाचं असं घालवत नाही. आता गार्डनमध्ये व्यवस्थित मारलं आहे सगळं. गार्डन बघा एकदम मस्त पाण्याने ओलं करून टाकलं आहे मी. आणि तिथे थोडीशी अशी नालीसुद्धा काढली म्हणजे जेणेकरून हे पाणी जे खाली जायचं ना ते आता जाणार नाही. त्याचं फावड्याने विकेले तर तिकडे आता पाणी जाईल. तेवढं तरी केलं आज मी. बरोबर ते म्हटलं चला. तर आता इथे एवढं इथून मारत यायचं. तर पाण्याला प्रेशर कमी झालं आहे तर ठीक आहे आता होईल. जेवढं जमल तेवढं मारा म्हटलं आहे. बघा ना सगळी झाडं पूर्ण सुकून गेली. हे काय फांदी पण कोणीतरी तोडली. यांना आज शेणखत आणून टाकायचं आहे. शेणखत भेटलं तर बरं होईल. खाली गाय आहे ना. काम झालंय आमचं म्हणजे माझं. हा बघा लगेच. हा बघा आला लगेच. बोलली जरा कॅमेरा उचलला की लगेच. काय झालं? थांब जरा. काय करायचं? थांब जरा बस जा. पट्टा पण नाही काढलाय गाळ्यातला. एलबेंड झाली बाबलीची. कुठे जायचं? लगेच उठतो रे. कॅमेरावर पाय तिला पोरानी. कुशल लिप तुझंच कॅमेरा आहे ना हे येड्या. जा बस तिथे चल. तर मी काय म्हणत होती आमचं झालेलं आहे नाश्ता. वाजलेले आहेत आता सकाळचे 10:30. हां पाण्याची वेळ पण संपलेली आहे. पाणी गेलेलं आहे. काम वगैरे सगळं झालं आहे. तर शेजारी लग्न आहे. मगाशी पण सांगितलं लग्न आहे त्यामुळे कसं स्पीकरचा आवाज येतो आहे. तर आता माझं सगळं इथलं आटपाटप झालेली आहे. तर मी आता बाबल्याला घेते आणि थोडंसं फेरपटका कुठेतरी मारायचा आहे ना. रोजचं तेच आमचं रुटीन आहे. चला बघूया. चल्लो थांब तिकडे नाही इकडे चल. तर तिकडे आवाज येतोय. झाला बाबा बंद एकदाचा. यांना आंब्याची डांगळी लागत होती. लग्न आहे ना तिकडे मागितलेली. देते त्यांना एक आंब्याचं डांगळी आहे ना. आंब्याची डांगली मांडवाने टांगली. टांगली बघ त्याच्या केस विंचरायची ग्रूमिंग करायची. हां ग्रूमिंग करूया आपण. हां
हे बघा मस्तपैकी पाणी मारलं आहे आणि इथून अशी नाली काढली. मग अशी बोलली ना तुम्हाला मी नाली काढली इथून. तर आता इथं कसं पाणी होतलं ना की डायरेक्ट खाली इकडे जायचं. आता इथून इकडे जाईल म्हणजे तिकडच्या झाडांना पण पाणी लागेल. आणि कावळे आता खूप त्रास द्यायला लागले. त्रास कशासाठी माहिती आहे का, याचे झाडू वगैरे ठेवतो ना आम्ही, या झाडू म्हणा, हे बघा हे खराटा बोला, ह्या खराट्याच्या सगळ्या गाड्या घेऊन गेल्यात. त्यांना आता घरटी बांधायची त्यांनी सुरुवात केली. अजून पावसाला 4 महिने पडलेत, आत्ताशी उन्हाळा चालू झाला आहे आणि या येड्यांची आताच चालू झालं आहे. कावळं ते कावळंच असते, किती घरटी चांगली बांधली तरी ते घरट्यात राहतच नाही. कावळ्याचं एक वेगळंच कहाणी आहे हे ना. ते म्हणतात ना का चिवताई दार उघड, तसं कावळ्यांनी किती काही केलं तरी पण त्याचं घर ते शेणाचंच, ते कधी वाहूनच जाणारे असतं असं आहे. कारण त्याला व्यवस्थित असं घरटं बनवताच येत नाही. वातावरण किती मस्त वाटतं बघा इथून सकाळचं. झालं पोरगा गेला. चलो बघू काय भेटतंय का एखादा. भुंग्याची तर जायचं, त्यांची त्याला मांजरी आहेत. हा वरती नाही येणार आणि आला तर आणू का, नको ना. कुठं आता खाली नाही नेणार मी, खाली नाही नेणार. रोज रोज काय नाही बाबू, खाली रोज मैदानात जायची सवय लावायची नाही. गेला पिल्लांच्या इथं, परत गेला ना. कुठे गेला, जा बोलून आण त्याला, बोलाव त्याला लवकर. आला का कुठं जायचंय मैदानात. रोज रोज ना कांदेवाला नसतो आणि रोज रोज कोण कांदे एवढे खात नाही, कळलं का. हां त्यामुळे आपल्याला तिथे जायचंच नाही आता, कळलं. चल आता इकडे चला, चल या, चल लवकर. हे याचं झाड, चाफ्याचं झाड लावलेली, एकच फांदी एवढी एवढीशी लावलेली, ती मोठी झाली बघा. थोडं फवारायला पाहिजे. चल इकडं, तिकडं नाही जायचं, चल.